त्याबद्दल 2 शब्द सांगा. आमची जी या गावाच्या थेट सरपंचाची निवड होत आहे जनतेमधून. शासनाचा जो निर्णय आहे तो अतिशय योग्य आहे आणि जनतेमधून आमचा निर्णय झालेला सरपंच म्हणून राजेंद्र तुळशीराम चव्हाण आमच्या बाजूला आहे. यांची आम्ही जनतेतून थेट गावकऱ्यांनी आमच्या सर्वसमावेशक आणि सगळे जाती धर्माची लोकांनी आम्ही एकमताने निवड केलेली आहे. ते राजेंद्र तुळशीराम चव्हाण यांची पत्नी आहे त्यांची. तर त्यांच्यासाठी सर्व गावातील सर्व जाती धर्माचे लोक हे सगळे सोबत राहून आज त्यांना यांच्या पत्नी थेट आमचं हजर आहेत का? आहेत. त्यांना आपण इथे बोलवायची विनंती कराल. हो ठीक आहे. तर आज आपण या निवडणुकीकरिता इथे आलेला आहात फॉर्म भरण्यासाठी. तर तुम्हाला आज कसं अनुभवत आहे, काय फील करताय? सगळ्या आमच्या गावकऱ्यांचे मी धन्यवाद करते की एवढं सगळं आमच्यासोबत आहे. अच्छा. आणि नंतर आपल्याला काय बोलायचं? तर भुली येथून श्री जय चव्हाण सर हेही आपल्याशी आज जुळले आहेत. तर जाणून घेऊया आपण सरांचे. नमस्कार जय महाराष्ट्र सर. तर आपल्याला काय अनुभव आहे आज आपण फॉर्म भरण्यासाठी सर्व गावकरी समोर आलेले आहात आणि आपले सदस्य जे काही आहे जिल्हा परिषदेसाठी तुम्हाला काय वाटतं यात कसं अनुभव काय? बघा, आज आम्ही भुली ग्रामपंचायतच्या सर्व उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी सर्व सरांच्या आम्ही आज इथं जे एवढ्या मोठ्या संख्येनं जमलो आहोत ते आमचे काका अशोकजी चव्हाण हे म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व या तिन्हीचा संगम असे मूर्तिमंत उदाहरण अशोक काका आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही जनता इथं आलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या पॅनल थ्रू आमची सत्ता येईल, भविष्यात येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्याच्यातून आम्ही ग्रामविकास या पंचकृषीमध्ये ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत करण्याचा मानस आमचा सर्वांचा आहे. तसा निर्धार आम्ही या सर्व तरुणांनी केलेला आहे. 11 कलमी कार्यक्रमाची आमची एक योजना आहे. त्या 11 कलमी कार्यक्रमामधून एक नवा युवा नवा गाव अशी एक संकल्पना आम्ही युवांच्या रोजगारासाठी, युवांच्या शिक्षणासाठी आणि ज्या काही मूलभूत समस्या आहेत जसं झालं शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, गृहउद्योग ह्या सर्वांच्या सर्व गोष्टी आम्ही एकत्रित गावाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी ही सर्व मंडळी ठामपणे अशोक काका चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता घोडा मैदान काही जास्त दूर नाही आहे, तर लगेच रिझल्ट 20 तारखेला कळून येईल. तर आम्हाला सर्व जनतेला ठाम विश्वास आहे की आमचं पॅनल प्रचंड मताने निवडून येईल. धन्यवाद. नमस्कार जय महाराष्ट्र. तर आपण बघितले आहेत की भुली सर्कल येथून उमेदवारांनी आता उमेदवारी अर्ज भरलेले आहेत व ते नुकतेच तहसील कार्यालयातून बाहेर सुद्धा आलेले आहेत. तर जाणून घेऊया आपण महिलांची मत. नमस्कार नमस्कार. आपण नुकत्याच फॉर्म भरून आलेले आहात उमेदवारी अर्जाचा. तर तुम्हाला आता काय अनुभव काय अनुभव आहे, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते. सगळ्या गाव मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. आणि तुमचं नाव सांगा. कावेरी रमेश राठोड. तर तुम्ही जो हा ग्रामपंचायतीचा जो फॉर्म भरलेला आहे तर समोर आपण उभ्या राहणारच आहात आता आणि तुम्हाला जनतेचा पाठिंबा प्रतिसादही भरपूर प्रमाणात आहे. तर तुम्ही काय जनतेसाठी नेमकं काय कराल जेणेकरून त्यांची आशा जी तुमच्यावर टिकलेली आहे तर त्या आशेचं निवारण कसं कराल? असं पाहिलं तर आम्ही जनतेसाठी सगळं काही करू. जे काही निधी आले ते सगळं ते त्यांची इच्छा पूर्ण करू आणि जनतेसोबत राहू. आणि परत आपण ताईंची मत जाणून घेऊ. नमस्कार ताई. नाव सांगा. मेघा राजेश्वर चव्हाण. तर तुम्ही फॉर्म भरून आलेले आहात. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटत आहे. सर्व गावकरी मंडळी आमच्यासोबत आली आहे. मी त्यांचं अभिनंदन करते. आणि तुम्हाला तमाम महाराष्ट्र जनतेकडून व माझ्या चॅनलकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा व माझी सदिच्छा हीच आहे की आपण जनतेची जी आशा राहणार आहे तर यांचे काम तुम्ही कशा प्रकारे कराल की बाकी आमदार खासदारांसारखे अथवा सरपंचांसारखे सुद्धा यांना तुम्ही पुढे ढकलण्याची कामे सुद्धा करणार? नाही, माझ्या परीने त्यांची जी इच्छा आहे मी ते पूर्ण करू शकते. तर नाहीतर मग एखादा जो आपला गावकरी असतो
तो गावात जातो सरपंचाकडे, तो आज घेऊन जातो एक प्रकारचे की आज माझं काम होईल, पण त्याला सरपंच अथवा सदस्य किंवा कुणीही गावातील ग्रामपंचायतील इतर लोक म्हणा त्यांना ते झुडकारून लावतात. तुमचं त्याबद्दल काय मत आहे? मी तशी करणार नाही, त्याची इच्छा सर्व पूर्ण करेल, त्यांना झटकून कधीच लागणार नाही माझी इच्छा. आज नमस्कार जय सर. जय सर सुद्धा आपल्याशी जुळलेले आहेत. स्वतः जरी ते अपंग आहेत पण या गोष्टीची जाण न करता ते सकाळपासून येथे उपाशी बसलेले आहेत की आपला सदस्य हा निवडून येऊ देत व ते त्यांची सुद्धा अशी एक आशा आहे जनतेसोबत की त्यांना तो प्रतिसाद देण्यासाठी अथवा ते पाठिंबा देण्यासाठी की ते ठामपणे स्वतः खंबीररित्या आलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया जय सर यांचे मत. नमस्कार सर. बोला. आज आम्ही सर्व फॉर्म भरून आलेलो आहोत. ग्रामस्थ भुली आताच तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना ज्या काही प्रश्नावली विचारले अच्छा. त्या प्रश्नांचं आमचं त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो कोणी गावकरी ज्या काही समस्या घेऊन येईल त्या कायद्याच्या चौकटीत बसून त्यांचा विशेष आम्ही निदान करू आणि त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू. तर कुठल्या पॅनलमधून आले? आम्ही अशोक भाऊ चव्हाण मित्रमंडळाच्या पॅनलमधून आम्ही हे सर्व उमेदवार फॉर्म भरत आहे. तर आपला संपूर्ण भुलीगाव सुद्धा येथे आहे. पूर्ण म्हणजे संपूर्ण भुलीगाव इथं तुम्हाला आता ही प्रचंड जनसमुदायाची हां. तुम्हाला ती गर्दी दिसतच आहे. त्यांचं समर्थन आहे आणि प्रचंड मताने हा पॅनल अशोक भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात निवडून येईल अशी आमच्या या सर्व गावकऱ्यांना ठाम विश्वास आहे. मग मला एक सांगा सर की मी सुद्धा तुम्हाला बाकीसारखाच एक प्रश्न करू इच्छिते, कारण जनतेच्या मनात सध्या एकच प्रश्न उठलेला आहे की आपण सर्व जनता आणलेली आहे सोबत अथवा ती तुमच्यासोबत आलेली आहे, जुळून राहिलेली आहे. तर तुम्ही यांना महिलांना साडी चोळी अथवा पुरुषांना काय तुम्ही सुद्धा दारू मटण खाऊ घालूनच आणलेले आहे का? नाही, अशातला कुठल्याही प्रकारचा आमिष आम्ही यांना दिलेलं नाही आहे. त्यांना त्यांच्या मताची जाणीव, त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना आहे. कसल्याही प्रकारचा आमिष नाही आहे. सध्या फक्त इथं बसलेले होते तेव्हा त्यांना फक्त फ्रूट्स आणि चहा पाण्याची व्यवस्थाच आम्ही इथं केलेली आहे. आणि ही कुठल्याही पैसे देऊन आणलेली ही जनता नाही, स्वमतानं आलेली जनता आहे. अशोक काका चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेली ही जनता इथं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही प्रलोभन देऊन आम्ही मतं घेण्याचा प्रयत्न करणारच नाही, कारण की ती लोकशाहीची परंपराच तशी नाही आहे. मतदानाचा हक्क त्यांचा एक अधिकार आहे. संविधानानं जो हक्क दिलेला आहे तो हक्क एक प्रकारे ह्यांना ते समजलेलं आहे आणि एक उभरतं नेतृत्व, खंबीर नेतृत्वाच्या पाठीमागे त्यांना राहण्याची इच्छा आहे. म्हणून ही सर्व जनता तुमच्यासमोर आलेली आहे. आणि असंच तडफदार नेतृत्व जे आहे अशोक काकांचं, मी जसं मागच तुम्हाला सांगितलं की वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल तर आमचे अशोक काका आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला ठाम विश्वास आहे. यासाठीच आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि ठामपणे त्यांचं पॅनल निवडून आणण्याचा निर्धार या सर्व जनतेनं केलेला आहे. तसेच मी व माझी संपूर्ण महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह चॅनल टीम तमाम जनतेंना हेच आवाहन करू इच्छिते की आपण या सरांना, अशोक चव्हाण सरांना बहुमताने निवडून द्यावं, त्यांना विजयी करा, इतकेच सांगणे आहे. अशोक चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशोक चव्हाण जिंदाबाद.